आज ना सकाळची सुरुवात अशी काय होती बघा, तर सकाळी ना मम्मीनं घेतलं होतं बघा थालीपीठ बनवायला. तर थालीपीठ बनवायचं मेन कारण म्हणजे ना रात्रीची डाळ जी होती ती भरपूर ना शिल्लक राहिली होती आणि सकाळी तर ती डाळ काय खाऊ वाटणार नाही म्हटलं. म्हणून म्हटलं की मम्मीला मला पण खायचं होतं, कारण खूप दिवस झाले थालीपीठ ना आम्ही बनवलंच नव्हतं. तर ही बघा रात्रीची डाळ, थोडासा कांदा, हिरवी मिरची आणि लसूण ना असं टाकून ना छान असं मिक्स करून ना मळून घेतलं होतं आणि एक रुमाल घेऊन ना त्याच्यावरती ना मम्मीचं थापायला चालू होतं. आणि सकाळी ना आमच्यात दररोजच लाईट जाते बघा, त्यामुळे आम्हाला चूल पेटवावीच लागते आणि पाण्याची चूल असते त्याच्यावरतीच आम्ही जे चपात्या आहेत ना ते करतो. आणि चपात्या वगैरे झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर ना मम्मीचं चालू होतं बघा तव्यामध्ये छान असं गरमागरम थालीपीठ बनवायचं. तर एकदम छान झालं होतं बघा. तर तुम्ही पण ना असं नक्की ट्राय करून बघा. तर एक होतं ना ते एक बनवलेलं थोडंसं आमचं मोडलं, पण दुसरं जे होतं ते व्यवस्थित आलं एकदम छान असं बघा. आणि खायला सुद्धा ना एकदम टेस्टी लागतं. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की मी कालचा जो व्हिडिओ होता तो कोबा वगैरे कशासाठी केला होता, तर इकडे बघा तर लाकडाचा भुस्सा वगैरे आणि चुनासुद्धा मम्मीने टाकून घेतला आहे. तर त्याचं कारण म्हणजे की आमच्यात ना जी कोंबडीची पिल्ली होती ना ती आणली होती आणि त्यांच्यासाठी ना ही सर्व बघा तयारी अशी करून चालू होती. तर एकदम छोटी छोटी पिल्ली होती ना, त्यामुळे बघा ही सर्व तयारी चालू होती ना. आम्ही खास करून ही पिल्ले जे आहेत ते पाळायसाठी बघा आणलेले आहे. तर त्यासाठी एवढी सर्व तयारी करून आमच्या शेडमध्ये जशी जाळी वगैरे मारून घेतली होती आणि सकाळीच परत आमचं सर्व आवरलं आणि त्याच्यानंतर ना बघा इकडं पूजा केली. तर एकदम छान अशी पिल्ले आहेत बघा. चला मग भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.